सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनल्समध्ये स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जिल्हा सत्र न्यायालय कनिष्ठ लिपिक मराठी टायपिंग व इंग्रजी टायपिंग करत असताना त्यामध्ये ॲक्युरसी महत्त्वाची आहे की आपल्याला दिलेला पॅसेज संपवणं हे महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. ज्यावेळेस आपण टायपिंग करतो त्यावेळेस आपली ॲक्युरसी ही देखील चांगली असणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच ॲक्युरसी बरोबर तुमचा पॅसेज देखील संपणे हे देखील तेवढेच महत्त्वाचं आहे. जेव्हा आपल्याला परीक्षेमध्ये टायपिंगची परीक्षा असते त्यावेळेस आपल्याला जो पॅसेज दिलेला असेल, उदाहरणार्थ इंग्रजी असेल आणि मराठी असेल, जे काही ओळी, लाईनी आपल्याला पॅसेज दिलेला असेल, त्यांनी सांगतात आपल्याला एक पॅसेज इथपर्यंत मारायचं आहे. तर तेवढा पॅसेज आपल्याला त्या वेळेमध्ये 10 मिनिटामध्ये संपवणं बंधनकारक असते प्लस ॲक्युरसीने. आता बरेच विद्यार्थी कमेंट्स करत असतात की ॲक्युरसी महत्त्वाची आहे की पॅसेज संपवणं महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो, दोन्ही गोष्टी तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत आपला रिझल्ट येण्यासाठी. फक्त तुम्ही पॅसेज संपवताना आणि तुमच्या चुका ह्या भरपूर असतील तर तुम्ही नापास होणार. त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे मार्क मिळणार नाही. त्याच्यामुळे टायपिंग करत असताना सुरुवातीला दमान, आता तुम्ही टायपिंगची प्रॅक्टिस करत आहेत तर टायपिंगची प्रॅक्टिस ही वेळेवर आणि सुरुवातीला दमादमाने प्रॅक्टिस चालू असू द्या. ॲक्युरसीला महत्त्व द्या. तुमच्या स्पीडला महत्त्व देऊ नका. ज्यावेळेस तुमची ॲक्युरसी वाढेल त्यावेळेस 100% तुमची स्पीड वाढणार. एखाद्या वेळेस तुम्ही ट्राय करून बघा की हळुवारपणे सुरुवातीला टायपिंग करत असताना एकदम हळुवारपणे करायचं मित्रांनो. एकदाच फास्ट बटन दाबायचे नाही, म्हणजेच आपले बोटं चालवायचे नाही. आणि एकदा जर तुम्हाला फास्ट बोटं चालवायची सवय पडली तर नंतर तुमची स्पीड कमी होणार नाही आणि चुका जास्त होणार आहे. बरेच विद्यार्थी आहेत की त्यांची स्पीड जास्त येते पण ॲक्युरसी येत नाही. का होते? कारण सुरुवातीलाच काय करतात? स्पीड धरतात. ज्यावेळेस आपण एखादी गाडी चालू करतो, सुरुवातीला जर एक्सेलेरेटर दाबलं तर काय होते? गाडी उचकते. तसंच आपल्याला ह्या ठिकाणी सुरुवातीला तसं करायचं नाही. हळुवारपणे स्पीड तुमची ही कमी असू द्या, ॲक्युरसीवर भर द्या. तर ठीक आहे मित्रांनो, जर माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.